एक ओव्हर नंतर स्कोर झाला आहे तो 23. दोन षटकानंतर स्कोअर झालाय तो 30. तिसरा षटक घेऊन येत आहे तो हर्षल.
2 षटकानंतर स्कोअर झालेला आहे तो 30. तिसरा षटक घेऊन आलेला हर्षल. नेक्स्ट ट्राय. वाईट चेंडू. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. खाली खेळतोय हरी. नॉन स्ट्राईक लागून आहे. विशाल. हरी आणि विशालची यवन जोडी खाली मैदानात खेळत आहे. दुसरा चेंडू अशा पद्धतीने टाकला पण तो निर्धाव. बघूया दुसरा चेंडू. चेंडू तर टोलवलेला आहे पण 4 धावांसाठी. दोघे संघ नामजलेले आहेत. इकडे आंबिवली तर तिकडे मालेगाव पिंपलवाडा. फलंदाजी चांगली आहे. त्याच्याच प्रकारचे गोलंदाजी पण आहे हर्षलची. धन्यवाद. इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर चालू असलेला सामना आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. टीम मालेगाव आणि त्याच्या फाईट करत असताना टीम आंबिवली संभ इथून खऱ्या अर्थाने इथून फलंदाजीसाठी आपण पाहतोय मालेगाव संघ. इथून खऱ्या अर्थाने हरी आणि इथून मॅचची लिडिंग एज फलंदाज होरीच्या पारीचा अंत. होरी बॅक टू द डगआउट. इथून अगदी अक्षयला आपण पाहतो गोलंदाजी रायक वरती अडबा पाडण्या चेंडूला खेळून काढला दूरवरती क्षेत्ररक्षक. इथून चुका अगदी इथून चुका झाल्यात. सिंगल मात्र इथून 2 मध्ये कन्वर्ट झाल्या. अगदी सिंगल होती इथून दुहेरी धाबवरती कन्वर्ट होत असताना इथून धावफलक पुढे सरसावला जातोय. 37 धाबा धावफलका वरती. चला सूरज निरगुडा आपण कृपया स्टेजशी संपर्क साधा. इथून फलंदाज
सीतारामच्या पारीचा अंत. सीताराम बॅक टू द पॅव्हिलियन. टीसी सदतीस धाबा धाबांकावरती बनले गेले. तिथून खऱ्या अर्थाने विचार केला तर सूरज निरगुडा कृपया आपण इकडे यायचंय. इथून अंकुश इंदोळे यांच्या माध्यमातून आम्हाला सरबत देखील इथे उपलब्ध करून दिलं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. यस नक्कीच ब्लेड भाई म्हणून त्यांची ओळख आहे खऱ्या अर्थाने. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 गोलंदाज ट्रॅक वरती रमेश केबारीला पाहतोय. अगदी अष्टपैलू खेळाडू आंबिवली संघाकडून इथं गोलंदाजी ट्रॅक वरती आणि इथून अगदी वाईट सेंडू. इथून स्पोर्ट्स सेंटर अभ्यंतर दाब्याच्या साहाय्याने धावफलकडे सरसावत असताना 38 धाबा धावफलकावरती प्लीज विनंती करेन पंचांवरती कुठल्या प्रकारचा दबाव वाढवू नका. इथून अगदी तुम्हाला अगदी पंचावरती दबाव जर आला तर अगदी तुम्हाला देखील याचा मोबदला फेडावा लागेल याची दक्षता असू द्या. पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू बाईट आलाय. इथून दुसरा चेंडू देखील सलगचा दुसरा चेंडू बाईट येतोय. पुन्हा एक दाडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाली. इथून दुसरीचा प्रयत्न केला होता मात्र एकच धावेवरती इथं थांबवलं जात आहे. एक धावेच्या साहाय्याने धावफलक 40 धाबा धावफलका भरती. इथून अगदी फटका कमालीचा आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक अक्षय होणार नाही चुका. इथून फलंदाज जितेंद्रच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदेश. इथून खऱ्या अर्थाने धावफलकाचा विचार केला तर 40 बनले. इथून अजूनही काही चेंडू शिल्लक. इथून गोलंदाज रॅकवरती रमेश बॅटर संदेशला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी इथून निर्धाव चेंडूची सांगता. इथून कमालीचा फटका. अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका. ग्राउंड द ग्राउंड. सिंडो आउट ऑफ द बार. संदेशच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. डीसी
इथून पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका दूरवर्ती क्षेत्ररक्षक कालू राम होणार नाहीये चुका. कमालीचं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 47 धाबा बनल्यात. इथून शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्राईक एंड वरती विशाल. इथून खऱ्या अर्थाने शेवटच्या चेंडूवरती फटका पाहायला मिळेल का? हो इथून आणि इथे मात्र विचार केला तर फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 48 बनल्यात. 49 धाबांचं टार्गेट आहे. इथून खऱ्या अर्थाने 24 चेंडू आणि 49 बनवायचे टीम अंबिवली संघाला. येस कवटेवाडी संघाने नाणेफेकी जिंकले. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. चला फलंदाज टीम अंबिवली संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे लगेचच. इथून अगदी विचार केला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रमेश आणि त्याच्या साथीने कालूराम. आता इथून खऱ्या अर्थाने 49 धाबांचा टार्गेट आहे. इथून 24 चेंडू वरती 49 धाबा कशा प्रकारे बनवले जातील. इथून विचार केला तर अगदी प्रति षटकांती 12.00 ची सरासरी राखावी लागेल. अगदी 12.25 ची सरासरी. इथून खऱ्या अर्थाने रन बनवायचे 49. अगदी 49चं टार्गेट आहे. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम. इथून अगदी पहिलं षटक प्रगती पथावरती शुभम. इथून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे पाहावं लागेल. स्ट्राईक एंड फलंदाज रमेश. नॉन स्ट्राईक एंड वरती कालूरामला पण पाहतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून अगदी सेकंड राऊंडचा पहिल्या राऊंडचा दुसरा सामना आणि सेकंड इनिंग आपण पाहतोय. इथून टीम अंबिवली आणि त्याच्या साथीने टीम मालेगाव. इथून अगदी पहिला चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रमेश केबारी. अगदी अंबिवली संघाचे गष्ट पहिलो खेळाडू ज्याच्या माध्यमातून अगदी विचार केला तर कमालीचे खेळाडू आहे. इथून अगदी सातत्याने आपल्या गाबाच्या नाबासाठी मात्र झटत असतो. आणि इथून आता सध्याच्या स्थितीला इथून 49 धाबांचं टार्गेट आहे. 49. आणि इथून कशा प्रकारे ते 49 धावा बनवले जातील. पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू मागे मात्र चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय. सीमा रेषा पार. मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करीत असताना सरकार डीझी.
इथून बॅक टू बॅक दुसरा फटका रमेशच्या बनवलेला हा दर्जेदार षटकार डीसी. ओहो ओहो फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सीताराम आणि होणार नाहीच चुका. रमेश बॅक टू द पवेलियन डीसी. बॅटरबस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आकाश यावेळेस अगदी 2 चेंडूवरती 2 फटके आले होते. गरज नव्हती खऱ्या अर्थाने या फटक्याची रमेशला. इथून अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडूवरती उंची जास्त लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि रमेश बॅक टू द पवेलियन. आकाश आता इथून चुका पुन्हा एकदा चुका आणि इथून इथे चुका होणार नाहीत. नक्की सर. आणि इथून गेल्या पावलाने आकाशच्या पारीचा अंत आणि इथून आईबा कॅच जर कोणी पकडला तर बामन दादा हिंदोळा यांच्या माध्यमातून एक ज्यूस घेण्यासाठी जायचे. अगदी वामन दादा हिंदोळे यांच्या माध्यमातून ऑफर लावली जाते आईबा कॅच साठी देखील एक ज्यूस. संख्या वरती इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर जो खेळाडू आंबिवली संघाच्या मैदानाच्या आतमध्ये जातो तो म्हणजे फक्त आणि फक्त षटकाराची भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो मात्र इथून वारंवार फलंदाजांना बाद गार करण्याचं काम केलं जात आहे. इथून अजून एकदा निर्धाव चेंडू अगदी स्क्वेअरचा चेंडू आला होता त्याच नंतर एक निर्धाव देखील आलाय म्हणजे इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर चांगली गोलंदाज आहे. हो इथून पुन्हा एकदा अगदी दूरवर क्षेत्ररक्षक आहे पोचणार नाहीये. सिंगल कंप्लीट झाली. इथून दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धाबा बनल्यात. या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 13 या धावसंख्येवरती इथून षटक क्रमांक पहिला संपला डीसी. षटक क्रमांक पहिला संपला. धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तिथून षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर कैलासला पाठ पाहतोय आपण. इथून अगदी कैलास गोलंदाजी ट्रॅक वरती राईट मोर्चा विकेटचा महाराष्ट्र रायगड वरती फलंदाज कालूराम. हो 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 पहिला चेंडू आणि इथून सिद्धेशने ती संधी सोडली. अगदी एक ज्यूस मिळाला असतं मात्र इथून अहिबाज झेल साठी एक ज्यूस आहे फ्लेवर जे तुम्हाला आवडेल. इथून आउट ऑफ द पार सिंगल स्कोर लीग रिझन मध्ये झालाय.
डबल आणि यावरती षटकार आला. गाणं काय समजलं नाही पण ठीक आहे काय सांगायचं. जवळ मैदानाच्या आतमध्ये इथून पुन्हा एकदा अगदी पहिल्याच चेंडूवरती कालूराम आपले इरादे स्पष्ट करत असताना दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. हो हो पुन्हा एकदा बॅटचे लेडेंगे जिथून अगदी बॅट नंतर अंगष्टीवरती जाऊन चेंडू आदळला. एक सिंगल कंप्लीट झाली. एक सिंगल धावेच्या सहाय्याने दवलक 20 या धावसंख्येवरती. हा वेळेस अगदी फुल टॉस चेंडू होता. अगदी लॉलीपॉप चेंडू होता. इथून क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न रमेशचा. इथून अगदी एष्टा उद्ध्वस्त केल्या. त्रिफला सीत होत असताना रमेश अंबिवली संघ फलंदाज रेडी ठेवायची विनंती असेल. अगदी पॅनलाइज सामोरी जावं लागेल याची देखील दक्षता असावी. इथून खऱ्या अर्थाने आपण नेक्स्ट बॅटर रेडी ठेवा. चला न्यू बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर 49 धावांचं टार्गेट होतं. पहिल्या षटकांती दाखल विचार केला तर 13 बनल्या होत्या. अगदी ज्या स्कोरची गरज होती तो स्कोर इथं बनला होता. आणि इथून फलंदाज अक्षयच्या पारीचा अंत. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. मैदानाच्या हातामध्ये इथून अक्षय धावफलकाचा विचार केला तर 20 या धावसंख्येवरती. येस विकेट आहे. इथून अगदी तुम्हाला फक्त डिमर साठी रिव्ह्यू दिला जाईल याची दक्षता असावी. इथून जर पंचांना बाटलं तरच तो रिव्ह्यू घेतला जाईल. इथून आणि इथून अगदी विचार केला तर तुम्ही बीमर साठी जरूर रिव्ह्यू घ्या. अगदी एकदम सोपा विकेट आहे. इथून पंच देखील पाहतात आणि यानंतर इथून अगदी बीमर साठी रिव्ह्यू असेल याची दक्षता असावी सर्व टीम्सला. इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कहानूला पाहतोय आपण आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता. इथून एक सिंगल आली आहे. इथे सिंगल धाब्याच्या साहाय्याने दाफलक पुढे सरसापत असताना 21 धाबा दाफलकावरती. षटक क्रमांक दुसरे संपले. इथून खऱ्या अर्थाने 12.25 ची सरासरी राखायची होती. इथून अगदी या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धाबा खर्च केल्या. इथून खऱ्या अर्थाने पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 आल्या होत्या आणि त्यानंतर
नका, जास्तचा वेळ द्यायचा नाहीये. पंच लगेचच मॅचला केली जाईल सुरुवात. आता इथून खऱ्या अर्थाने 12 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज आहे. 12 बनवायच्यात आणि त्या 28 धाबा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. इथून खऱ्या अर्थानं 12 बॉल आणि 28 ची गरज आहे. अगदी प्रति षटकांती 14.00 ची सरासरी राखावी लागेल. आणि इथून मात्र तसं काही घडेल का? कालूराम सलामीच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता. जो फलंदाज, तो फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. चला स्पीड अप घ्यायचा आहे. पंच जास्तचा वेळ घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. गेम ऑन. इथून फुल टॉस चेंडू बनवाऊन साखीर चेंडू या चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 29 धाबा धावफलकावर द्या. अगदी 3 चेंडू फेकलेत, 8 धाबा खर्च केले धैर्यने. हा 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 अगदी इथून विचार केला तर अगदी समोरचा बॉल होता, अगदी षटकार गेला असता. तिथून निर्धाव चेंडूची सांगता. इथून अगदी पुन्हा एकदा अंगष्टीवरती चेंडू आदळला. एक सिंगल कंप्लीट झाले आणि एक सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावफलक 30 या धावसंख्येवरती आहे. आणि इथून षटक क्रमांक 30 संपलंय. अगदी धावफलकाचा विचार केला तर 30 धाब्यांवरती आहे. इथून आता 6 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 19 बनवायचे. पाणी पूर्व मैदानाच्या आतमध्ये
पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय मात्र करून दिली, अगदी उपलब्ध करून दिली आमचे बाबूराव ठोंबरे यांच्या माध्यमातून मात्र ते केली गेली. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी त्यांनी या इथे जार्सची सोय करून दिली. तसेच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच मालिका वीर जे ट्रॉफी दिलेत ते आमचे महेश दादा रसाळ आणि त्याच्या साथीनं दत्तादादा ठोंबरे यांच्या माध्यमातून मात्र त्या उपलब्ध करून दिल्यात. अगदी त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. जवान मैदानाच्या आतमध्ये इथून खऱ्या अर्थाने येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 29 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज भूषण पहिला चेंडू अगदी अतिरिक्त उसळी अगदी कालूरामच्या अगदी वरती चेंडू आला होता. इथून खऱ्या अर्थाने त्या चेंडूला फक्त दिशा अगदी सन्मान दिला आणि त्यावरती मात्र कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये. इथून अगदी 5 चेंडू आणि 19 ची गरज आहे. मारण्याचा प्रयत्न झाला दूरवरती क्षेत्ररक्षक. इथून एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि इथून अगदी 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता इथून 4 चेंडूवरती 17 ची गरज आहे. पुन्हा दाबाने करून काढलाय. प्रयत्न झाला. एक सिंगल कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत असताना तीन चेंडू आणि इथून आता विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. 3 वरती 15 बनवायचे. कशा प्रकारे बनवले जातील नो आणि इथून अगदी खराब चेंडू फ्री हिट चेंडू नो चेंडू आलाय. इथून नो वरती एक अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 35 धावा धावफलकावरती म्हणजे आता इथून अगदी 3 चेंडू वरती. यस नक्कीच इथून थर्ड अंपायर चेक केला जातो. 2 मिनिटे थांबा. यस अगदी 4 डिलिव्हरी इथून कमालीचा चेंडू अगदी 9 चेंडू आहे. यापुढील चेंडू फ्री हिट असेल याची दक्षता असू द्या. इथून 3 चेंडू आणि 14 ची गरज आहे. 3 चेंडूवरती 14 बनवायच्या. यस वाईट तिथे चेक केला जाईल. इथून अगदी खऱ्या अर्थाने विचार केला तर 3 वरती 14 बनवायचे. अगदी नजदीकी मामला इथून खऱ्या अर्थाने चेक करीत असताना पाहायला मिळत. वाईट बॉल इथून अगदी वाईट चेंडू आहे. अगदी एक अभ्यंतर धाव. 3 चेंडू आणि 13 ची गरज आहे. इथून अजून एकदा वाईट चेंडू. इथून आता इथून खऱ्या अर्थाने 3 चेंडूवरती 12 बनवायचे. अगदी 2 मोठे फटके आणि ह्या सामन्याचं चित्र पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारे अगदी अजून सांगता येणार नाहीये. सामना कुठल्या बाजूला झुकेल हे देखील सांगता येत नाहीये. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर निर्माण झालंय आणि इथून अगदी वारंवार स्क्वेअर चेंडू हाताळले जातात. आणि इथून
एक सिंगल लेग बाय, नक्की तिथून एक सिंगल झाले कंप्लीट. 2 चेंडू आणि 11ची गरज. आता खरं अर्थाने कानूवरती ती जबाबदारी आहे. इथून कानूचा विचार केला तर मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो हा फलंदाज. जर त्याच्या रनर मध्ये जर बॉल आला तर नक्कीच सीमारेषा पार धारला जाईल. इथून चेंडू बंड बाउन्साकीर पोहोचलाय सीमारेषा पार. आता इथून खऱ्या अर्थाने येणाऱ्या 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथून 1 चेंडू 7 धावांची गरज. अगदी एखादा खराब चेंडू या सामन्याचं चित्र बदलेल. इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भूषणवरती ती जबाबदारी आहे. आणि इथून षटक क्रमांक 4 संपलंय. इथे विजय होत असताना टीम मालेगाव संघ विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडस कौतुक. चला टीम कवटेबाडे त्यांना फाईट करणार टीम हिरेबाडे. दोन्ही संघाचे सर्व खेळाडू लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा.